एक पत्नी खूप आजारी होती. डॉक्टरांनी सांगितले होते की आता तिचे काहीच दिवस उरले आहेत. पत्नीने आपल्या पतीला जवळ बोलावले आणि म्हणाली, ऐका, माझ्या जाण्याआधी मला एक वचन द्याल का? पती भावूक होऊन म्हणाला, हो, तू जे सांगशील ते मी करेन. पत्नी म्हणाली, माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझी कपाट कधीही उघडू नका, काहीही झाले तरी. पतीने सांगितले, ठीक आहे, ही तुझी शेवटची इच्छा आहे, मी कपाट नाही उघडणार. काही दिवसांनी पत्नीचे निधन झाले. वेळ निघून गेला. काही महिन्यानंतर पतीने विचार केला, आता कपाट उघडायला काय हरकत आहे. शेवटी त्यात असे काय आहे तरी काय. शेवटी त्याने दिलेले वचन मोडले आणि कपाट उघडले. कपाटाच्या आत काही कपडे, काही फोटो आणि एक लहान डबा ठेवलेला होता. त्याने तो डबा उघडला तर त्यात एक मंगळसूत्र आणि एक पत्र ठेवले होते. पत्रात लिहिले होते, मला माहीत आहे तुम्ही माझे वचन मोडणार, म्हणूनच मी आधीच हे पत्र ठेवून दिले आहे. हे मंगळसूत्र त्या मुलीसाठी आहे जिच्याशी तुम्ही दुसरे लग्न कराल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे प्रेम मी तुम्हाला दिले ते तिला कधीही देऊ नका. तो फक्त माझाच भाग राहील. आणि हो, आता कपाट बंद करून टाका. मी तर तुम्हाला फक्त घाबरवण्यासाठी तसे म्हणले होते. तुमची हट्टी पत्नी. हे वाचून पतीचे डोळे पाण्याने भरून आले. त्याने ते पत्र आपल्या छातीशी लावले आणि तो हळूच हसला.